पोलीस प्रशासनानेही वेगवेगळ्या ठिकाणचे ते काही खाजगी क्लासेस असतील, प्रशिक्षण संस्था असतील, कॉलेजेस असतील, या ठिकाणच्या लायब्ररी ज्या आहेत त्या ठिकाणी त्याच अनुषंगानं आपण 24 तास अहोरात्र वाचन संकल्प घेतला आणि तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने, खास करून विद्यार्थी वर्गाच्या सक्रिय सहभागाने तो आपण यशस्वी करून दाखवला. सर, मॅडम, ही आपली मागच्या वर्षीची जी काही संकल्प होता तो फार अतिशय चांगल्या पद्धतीनं अहोरात्र वाचन संकल्प, वेगळ्या पद्धतीनं प्रशासनाच्या संकल्पाला स्थानिक रहिवाशांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगला भरघोस प्रतिसाद दिला, त्यामुळे तो यशस्वी झालेला होता. त्याचप्रमाणे याही वर्षी आपण असाच काहीतरी आगळा वेगळा संकल्प करूया आणि हाही जो जयंती उत्सव आहे, जो ऑलमोस्ट आपला 15 दिवस चालणार आहे, तो पुन्हा एकदा उत्साहात, शांततेत, एकमेकांच्या सहकार्यानं कंधार शहराची जी काही चांगली परंपरा आहे त्याला साजेसा असा हा जयंती उत्सव आपण सगळे मिळून साजरा करूया. या अनुषंगानं मी फक्त एक पोलीस पाटलांना आणि जाधव साहेब, बिडू महेश पाटील साहेब, मंचावरील सर्व अधिकारीगण, समोर उपस्थित पोलीस पाटील आणि ज्या मंडळासाठी आणि ज्या लोकांसाठी आयोजित केलाय असे सर्व समोर उपस्थित ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बांधव, बंधू भगिनी, आपल्याला माहित आहे की मागच्या 2 वर्षामध्ये आपण या तालुक्यामध्ये 3D मुक्त असं वातावरणामध्ये सर्व जयंत्या साजऱ्या करतो. 3D मध्ये आपल्याला माहित आहे की डीजे मुक्त आहे, दारू मुक्त आहे आणि धिंगाणा मुक्त आहे. अशा 3D मुक्त केल्यामुळं 2024 मध्ये केवळ रुई या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. मागच्या वर्षी कुठल्याही प्रकारे कुठलीही अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली नाही. 14 एप्रिल या दिवशी आपल्याकडं 13 मिरवणुका निघतात आणि 14 ते 30च्या दरम्यान विविध ग्रामीण भागामध्ये 20 अशा एकूण ज्या मिरवणुका निघतात त्याच्यामध्ये कुठलीही मागच्या वर्षी अडचण आली नाही. हे केवळ फक्त आपण ठरवल्यामुळे झालेलं आहे आणि आपल्या कंधारची संस्कृती तशी चांगलीच आहे, त्याच्यामुळं आपल्याकडं हा सण व्यवस्थित साजरा होणार आहे. फक्त या ठिकाणी जे विविध विभाग आहेत त्यांना सूचना आहे की आपण लाईटच्या बाबतीत दक्षता घेणं आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी मिरवणुका आहेत त्या मिरवणूक मार्गावर कुठल्याही प्रकारचे काही झोंबणाऱ्या तारा असतील किंवा पोलच्या काही अडचणी असतील तर त्या आपण दूर केल्या पाहिजेत. नगरपालिकेच्या बाबतीत काही डागडुजी असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असेल किंवा काही ठिकाणी अत्यावश्यक टँकर ठेवण्याची जी व्यवस्था आहे ती आपण त्या ठिकाणी अपेक्षित आहे करणं. BNCचा रोड ज्या ठिकाणी आहे त्यांनी रोडवर जर काही खड्डे असतील किंवा काही अडथळे अतिक्रमण झालेलं असेल तर ते त्या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे आणि हे जर केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची यावर्षी अडचण येणार नाही. मॅडम आत्ताच विचारत होते की आपल्या इथं काही सेन्सिटिव्हिटी आहे का, तर मॅडमला मी निश्चितपणे सांगितलं की मॅडम आपल्या इथं कुठल्याही प्रकारची अडचण नाही, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला बैठका घ्याव्या लागतात, मात्र तसं सेन्सिटिव्हिटी आपली फार कमी आहे. तर मी मॅडमला बोललोय पण ते आता मॅडम आपल्या त्या कालावधीमध्ये आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपल्यावर जबाबदारी आहे की ते त्यांना जी मी गॅरंटी दिलेली आहे त्याप्रमाणे आपण याही वर्षी आपण त्याप्रमाणे कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 14 एप्रिलला नगरपालिकेलाही मी आवाहन केलं आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलंय की मागच्या वर्षी आपण 24/7 वाचनाचं त्या ठिकाणी आवाहन केलं होतं आणि जवळपास 23 लोकांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता. तर याही वरती विद्यार्थी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक ज्यांना कुणाला भाग घ्यायचा त्यांनी नगरपालिकेच्या वाचनालयामध्ये आपलं सहभाग नोंदवावा आणि त्या ठिकाणी वाचनाचा उपक्रम त्या ठिकाणी राबवावा असंही या ठिकाणी आवाहन करतो. पुढील येणाऱ्या 14 एप्रिलच्या महोत्सवासाठी मी सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.